चतुर्युगी अवतार जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांची गेल्या 2 दिवसापासून संपन्न होत असणारी ही आपली श्रीमद दत्त कथा, जीवनामध्ये मांगल्य निर्माण करणारी, आनंद देणारी, पवित्र करणारी अशी ती श्रीमद दत्त कथा आपली त्रैदिवसीय असणारी श्री दत्त कथा। या कथेचं आज समारोपीय सत्र आहे माय बापू। उद्या जी या अवतार दिनाच्या निमित्तानं, कथेच्या निमित्ताने ती धर्मसभा होणार आहे, त्या निमित्ताने या ठिकाणी पारिमांडल्य आचार्य श्री लासूरकर बाबाजी बाबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। माय बापू, आज आपल्या कथेचं समारोपी सत्र आहे। मी पुन्हा पुन्हा सांगत असतो, कथामध्ये या सभा मंडपामध्ये त्यांनाच बसायला मिळतं, त्यांनाच ती कथा ऐकायला मिळते। अनेक जन्माचं पुण्य ज्यावेळेस उदयाला येतं ना, त्यांनाच ती कथा ऐकायला मिळत असते। अशी असणारी ही श्रीमद दत्त कथा या संसार बंधनापासून, पाश बंधनापासून मुक्त करणारे। आम्ही संसारामध्ये फक्त पळत असतो ते आयुष्यभर जन्मल्यापासून, तर ते कमवण्याच्या माग, धन संपत्ती कमवण्याच्या माग पळत असतो, धावत असतो। जन्म झाला, शिक्षण घेतलं, मोठं झालं, लग्न झालं, लग्न झाल्यानंतर पुन्हा बाळ झाले, पुन्हा ते बाळ संपवण्यासाठी आयुष्य कसं संपून जातं, पुन्हा नातू होतात आणि आपण संपत असतो। बस आम्हाला एवढंच माहिती जन्माला आल्यानंतर। सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज सांगतात की माणसा सगळी संपत्ती ती असंपत्ती रे। जीवाची खरी संपत्ती काय? ती परमेश्वर संपत्ती। लक्षात घ्या, काय आपली खरी संपत्ती, पुरुषार्थ कोणता जर असेल तर ती परमेश्वर प्राप्त करणे। म्हणून भागवतामध्ये भास्कर भट्ट बोरीकरांनी असं म्हटलेलं की धर्म कृष्ण कथास्माकम, अर्थ कृष्ण गुणग्रह, काम कृष्ण रतीर, मोक्ष कृष्ण सन्निधी रक्षय। आमचा धर्म कृष्ण आहे, आमचा काम कृष्ण आहे, रती आमची ते कृष्ण आहे आणि मोक्षही आमचा कृष्ण। जीवन कृष्णमय झालं पाहिजे। लक्षात घ्या, जन्माला तर आम्ही येणार आहोत आणि संपणार आहोत। त्या साधनदाता भगवान श्री चक्रधर महाराजांनी, दत्त प्रभूंनी अनेक रस्ते निर्माण करून दिलेत माणसांनो। लक्षात घ्या, देवाकडे जाण्यासाठी अनेक रस्ते आहेत मौल्यांना। देव म्हणतात तुझ्याकडे पैसा आहे ना, धन आहे ना, त्या धनाच्या माध्यमातून तू साधू संतांच्या ठिकाणी भजन, पूजन, अन्नदान, पंगत करून तू देवाकडे जाऊ शकतेस। मग एखादी माऊली आमची म्हणल, बाबा त्यांच्याकडे तर धन आहे, पैसा आहे ना, मग माझ्याकडे पैसा नाहीये, धन नाही, संपत्ती नाही, बाबा मी कसं भगवंताकडे जाईन? देव म्हणतात, आजी तूही काळजी करू नको, तुलाही देवाकडे जाता येतं। अरे माणसा, तुलाही देवाकडे जाता येतं, पैसा नसू दे, ते दास्य मोचक। दास्य म्हणजे व्यापार, व्यापार म्हणजे काम। कुठलाही स्वार्थ न ठेवताना परमार्गाच्या ठिकाणी, साधू संतांच्या आश्रमात हे तू विन सकळी कीजे, ते दास्य बोलीजे। तू काहीच करू नको, फक्त जाऊन तिथं काम कर ना, तुला झाडता येतं ना, तुला भांडे घासता येतात ना, सूत्रपाठ वाचताय ना तुम्ही, दास्य कर, काम कर, तुलाही भगवंताकडे जाता येतं न जाता। एखादा थकलेला माणूस म्हणेन, एखादी थकलेली आजी म्हणेन, बाबा मला तर चालता येत नाही हो, मला भांडे घासता येत नाहीत ना, मला कसं देवाकडे जाता येईल, माझ्याकडे ते पैसाही नाहीये। देवाने तिलाही रस्ता दाखवलेला आहे। देव काय म्हणतात, तुझ्याकडं पैसा नाहीये ना, तुझ्या हात काम करीत नाहीत ना, फक्त तू एवढं कर, त्या भगवंताचं नामस्मरण कर, चिंतन कर, बसल्या जाग्यावर तुलाही देवाकडे जाता येतं ना। अनेक रस्ते आम्हाला देवाकडे जाण्यासाठी आहेत, परंतु आम्हाला कळत नाही फक्त।
बस हातामध्ये काम, मुखात नाम असेल ना तरी देवाकडे जाता येतं अनेक रस्ते. परंतु एक लक्षात ठेवा, मी सांगितलं धनाच्या माध्यमातून, क्रियेच्या माध्यमातून परमेश्वराकडे जाता येतं. मग जगामध्ये पुष्कळ संपत्ती, टाटा बिर्ला सारखे उद्योगपती या भारतामध्ये आहेत, धन आहे. मग त्या पैशाने देवाला विकत घेतला असतं. लक्षात ठेवा, जरी तुमच्याकडे पैसा आहे ना, पण पैसा जरी असेल तर ती क्रिया करत असताना, तो उपहार करत असताना त्याच्या मागे तुमची तळमळ, भक्ती आणि भाव पाहिजे. लक्षात घ्या, काय पाहिजे? भाव पाहिजे. सुंदर एक चरित्र आहे स्वामींचं, मी तुम्हाला सांगतो. निवूर गावला गदू भंडारी नावाचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचे भक्त आहेत. 800 वर्षापूर्वी देवगिरीचा राजा रामदेव सगळा कोश सांभाळण्याचं काम ह्या गदू भंडारी करत होता. आणि तो देवाचा भक्त होता. स्वामींचा काय म्हणतो? स्वामींना, महाराज माझ्याकडे अमाप संपत्ती आहे, द्रव्य आहे, सोनं आहे, नाणं आहे. किती सुंदर प्रश्न आहे बघा त्याचा. माझ्याकडे खूप पैसा आहे हो, मला देव होईल का देव? त्यावेळेस स्वामी काय म्हणतात? अरे जर पैशाने जर देव झाला असता तर हे राज्य मंडळी काही हेळ, ह्या राजाने आम्हाला विकत घेतलं असतं. लक्षात ठेवा. मग देव कशाने होईन हो? द्रव्य संपत्ती परमेश्वर नपविजय, कलत्र संपत्ती परमेश्वर नपविजय, पुत्र संपत्ती परमेश्वर नपविजय, विद्या संपत्ती परमेश्वर होत नाही. अरे पैशाने देव विकत घेता येत नाही. देव तो हृदय गाम्य किंगा, तो स्मरणाने, चिंतनाने भजल्या पुजल्या जातो. लक्षात ठेवा, तुम्हाला पैशाने देव घेता येत नाही. तुमच्याकडे पैसा असावा, पण तो पैशाच्या मागे क्रिया करत असताना त्याच्या पाठीमाग भाव पाहिजे. लक्षात ठेवा, भाव पाहिजे. भाव जर नसेल ना, परमेश्वर ती क्रिया स्वीकारत नाही. नुसत्या पैशाने देव होत नाही. भक्ती आणि भाव त्याच्या पाठीमागे पाहिजे. एका कवीने असे म्हटलेले, भक्ती भाव नशे हृदयात, त्याशी भेटेल का भगवंत. भक्ती भाव तुमच्या हृदयामध्ये जर नसेल ना, त्याला देव भेटेल का हो, असं कवीने विचारलेलं आहे. लक्षात घ्या, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. मनी भाव नाही द्वार केला जासी, व्यर्थ तुझ्यासाठी मधुराती काशी. अरे तुमच्यामध्ये भाव नसेल ना, कितीही संपत्ती असू द्या, तुम्ही उपहार करा, देवाला जा, मथुरेला जा, द्वारकेला जा, काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. भाव पाहिजे. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी भाव कसा असतो त्याचा एक चरित्र, एक दाखला मी तुम्हाला देतो. महाभारतातला प्रसंग आहे मौल्यांनो. आपला समारोपी सत्र आहे, आपल्याकडे वेळ नाही, पण धावत्या वेगामध्ये आपण जीवनामध्ये करतो काय, त्याच्या पाठीमाग काय पाहिजे हे शिकलं पाहिजे. शिकण्यासारखी कथा आहे महाभारतातली. एक वेळेस शिष्टाई करण्यासाठी भगवान द्वारकानाथ दुर्योधनाकडे हस्तिनापूरमध्ये आलेले आहेत मौल्यांनो. आणि सांगितलं आम्ही राज्य देणार नाहीत. भगवान गोपाल कृष्ण समजावत आहेत, निघून गेल्याने. त्या ठिकाणी दुर्योधनाला विदुर काका समजावत आहेत, अरे दुर्योधना, अरे चांगलं नाही रे, आपल्याच काकाश्रीचे मुलं आहेत ना ते पांडव, देऊन टाक ना, सगळं राज्य नको देऊ, परंतु 5 गावे तरी दे ना. दुर्योधनाने सांगितलं की सुईच्या अग्रभागावर बसेल एवढंही मी राज्य देणार नाही. लक्षात ठेवा, एका दाशीच्या पुत्राने आम्हाला समजून सांगवण्याची गरज नाहीये. लक्षात घ्या. खळकन असं विदुराच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मावल्यांना. ज्या मुलांना मी, पंडूचे मुलं असतील काय, धृतराष्ट्राचे मुलं असतील काय, मी त्यांना सांभाळलं, डोळे डबडब भरले आहेत विदुराचे. त्या क्षणी काही न बोलता विदुर
महलामध्ये जातो आणि डोळ्यामध्ये डबडबलेले ते डोळे पाहून या विदुराची पत्नी सुलभा नाव असतं. धनी काहो आज तुमची नाराज दिसताय तुम्ही. विदुर म्हणते सुलभा मला विदुर खूप बोलला का आज. मग सुलभा म्हणते आपल्याला नाही राहायचं या महलामध्ये. हा सोन्याचा जरी महल असेल ना नाही राहायचं या ठिकाणी. दोघही महलाचा त्याग करतायत. लक्षात घ्या अरण्यामध्ये एक पर्णकुटी गेलेली आहे विदुराने आणि इकडे हस्तिनापूर महलामध्ये लक्षात घ्या शकुनीने दुर्योधनाला सांगितलं दुर्योधना पांडवांचा करता धरता कोण असेल तर तो वासुदेव कृष्ण आहे. कृष्णाला जर संपवलं ना सगळं राज्य आपलं. लक्षात ठेव. विदुराने दुर्योधनाने विचारलं मामाश्री मग करायचं काय. एक दुष्ट रचना ठरवली. दुःशासनाला विदुराला सांगितलं आपलं दुर्योधनाला सांगितलं दुर्योधना मी सांगतो तसं करा. एका महलामध्ये एक सिंहासन रचा त्याच्यावरती गालीच्या टाकाने मंत्र तंत्र टाकून शस्त्रास्त्र ऊर्ध्वमुख करून त्या सिंहासनाखाली ठेवा. सांगितल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे करण्यात आलं. भगवान द्वारकानाथाला त्या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे प्रीती भोजनाचं जेवणाचं. भानामतीला सांगितलं आपल्या घरी आता वासुदेव कृष्ण भोजनासाठी येणार आहे. हे फक्त दुःशासनाला आणि शकुनी मामाला ही दुष्ट रचना माहिती होती. भानामतीला आनंद झाला. तुम्हालाही आनंद होतो का नाही. अरे द्वारकानाथ जगाचा मालक आपल्या घरी भोजनासाठी येणार आहे. बघा या भानामतीने हिरे माणिक मोती रत्न कुटून त्याची रांगोळी तयार केलेली. लक्षात घ्या सज्ज असे महल सजवण्यात आले. पडदे लावण्यात आलेले ते हस्तिनापूर मध्ये. 6 महिने निघून गेले असं चरित्र सांगतंय. आणि ती वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. भगवान गोपाल कृष्णाचा रथ आता हस्तिनापूरच्या दिशेने निघालेला आहे आणि इकडे रात्र असते ना. आदल्या दिवशी विदुर आणि सुलभा दोघे जण बोलतात. मला असं कळलं ग जगाचा मालक हस्तिनापूर मध्ये प्रीती भोजनासाठी येणार आहे. आपण काय असं पाप जोडलंय ग की आपल्या घरी कशाला येईल आपल्याला कशाला भेटल. इकडे दोघांचा संवाद चालू आहे. पहाड झालेली रथ हस्तिनापूर पर्यंत पोहोचला. त्या ठिकाणी पितामह भीष्म होते. दुर्योधन होता. कृपाचार्य होते. भगवंताचा रथ समोर आल्यानंतर तिथं जो नगारखाना होता ना एकच आवाज कानावरती पडला. नंद नंद आनंद घन गोपपती गोपीपते रास राशेश्वर द्वारकानाथ वासुदेव कृष्ण हस्तिनापूर पधारे. आवाज त्या ठिकाणी सगळ्यांच्या कानावर पडला. रथ त्या हस्तिनापूर मध्ये पोहोचलेला आहे. अहंकाराला झुकता येत नाही. लक्षात घ्या येऊ देत त्या द्वारकानाथाला. बघतो त्याची शेवंती काय असते ते दुर्योधन म्हणतोय. बघा अहंकाराला झुकता येत नाही. स्वागत करता येत नाही. समोर जाता येत नाही जाता येत ना. समोर सगळ्यांच्या पाठीमागे खांबाजवळ हा विदुर होता. किलकिल्या डोळ्याने त्या भगवंताचा रथ पाहिला. तो तर सर्वत नाही ना हो. त्याने त्या विदुराच्या मनातला भाव जाणला आणि सोबत असणारा जो भक्त उद्धव आहे ना त्या उद्धवाला सांगतात उद्धवा आज आपण चल विदुरा घर जावे. उद्धवजी 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 चल विदुरा घर जावे. उद्धवा आपल्याला आज हस्तिनापूर मध्ये भोजन नाही करायचं.
आज आपण मुक्काम विदुर काकाच्या पर्णकुटीमध्ये करू। अरे केवढाही महल असेल ना, बडे बडे मंदिर कोण काम के, मी तिथं जात नाही रे जिथे भाव नाही तिथे। बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े बड़े मंदिर कौन काम के, भाव अगर नहीं जाने उठवरी जल विदुरा घर जावे, उठवरी जल विदुरा घर जावे। निघालेला पर्णकुटीकडे विदुराच्या दिशेने उद्धवाने सांगितलं, विदुरा अरे द्वारकानाथ भगवान कृष्ण तुझ्या पर्णकुटीमध्ये येतो। विदुर म्हणतो माझी कशाला मस्करी करता रे गरीब। अरे हो रे, खरंच तुझ्या पर्णकुटीमध्ये भगवंत येतात। इतका आनंद विदुराला झालेला आहे बाय बापू, विभोर झाला आनंद, विभोर झालेला हा विदुर रथाच्या पुढे नाचत नाचत निघालेला आहे। पर्णकुटी पक्षे रथ गेल्यानंतर इकडे या महालामध्ये सोन्याचे चौरंग होते पाय धुण्यासाठी। विदुर